जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 14 इथे आमच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकारी मज्जाव करतायत। तसंच मतदान केंद्र क्रमांक 235 इथे व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्यानं अजूनही या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाहीये असं अमोल कोल्हेंनी म्हटलेलं आहे। ही तक्रार करतायत शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे। तर याकडे निवडणूक आयोगानं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। एका ठिकाणी मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीन बंद आहे तर दुसरीकडे पोलिंग एजंटला मज्जाव करण्यात आला आणि म्हणूनच अमोल कोल्हे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करत याकडे लक्ष द्यावं असं म्हटलेलं आहे। सोशल मीडिया पोस्ट त्यांनी केलेली आहे। मतदान प्रक्रिया सुरू झालेली नाहीये एका भागात, त्यामुळे याकडे लक्ष द्यावं असं त्यांनी म्हटलंय। म्हणजे बारामतीच्या नंतरून तुम्ही देखील एका बँकेसंदर्भात स्वतः निवडणूक आयोगाला खरं पत्र दिलं होतं, कारण की ज्या पद्धतीने जो बारामतीतला प्रकार उघड झाला त्यावर काही कारवाई झाली असं वाटतं? नाही, त्यावर अजून मला काही कल्पना नाही, कारण मीच प्रचारात पूर्णपणे व्यस्त होतो आणि पण अशा पद्धतीनं काही पतसंस्थांमधून वेगवेगळ्या पदांवर असणाऱ्या संस्थेशी निगडीत असणाऱ्या लोकांना जी भरमसाठ कर्ज देण्यात आली, त्यामुळे नक्की संशयाची सुई ही तयार होते आणि त्यामुळे हे पत्र देण्यात आलं होतं। त्याचबरोबरीने ज्या बँकेची शाखा ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेळी अगदी मध्यरात्रीपर्यंत उघडी होती, त्यावेळी सुद्धा पोलीस यंत्रणेला या संदर्भामध्ये सजग राहण्यासाठीचं पत्र आणि निवडणूक आयोगाला या संदर्भातलं पत्र मी दिलं होतं। तर अमोल कोल्हे यांनी 2 ठिकाणच्या घडामोडींकडे लक्ष वेधलेलं आहे। एका ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद आहे तर एका ठिकाणी पोलिंग एजंटला आमचा मज्जाव केला जातोय असं अमोल कोल्हेंनी तक्रार केली आहे।